तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, मला असं वाटतं की बाबा आपण जे शेतीमध्ये करतो आहे ते जर आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं तर त्यांचा थोडा तरी फायदा काय तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चॅनलवरती. आणि आज आपण तुम्ही जे थंबनेलवरती बघितलं तेच काम करत आहोत. तर आपल्या कारल्याला ड्रेसिंग करत आहोत. तर हे औषध काय आहे, ड्रेसिंग कसं करतो आहे, काय करतो आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओमार्फत समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हे ड्रेसिंगचं औषध आहे, तर याचं नाव मी मध्येच तुम्हाला सांगेल. पण याच्यामध्ये मिक्स मी गूळ केलेला आहे, काळा गूळ किंवा काकवी जरी असेल तरी काय अडचण नाही आहे. आणि पंपा थ्रू ड्रेसिंग करतो आहे. पिस्टन थ्रू पण केलं असतं, पण पिस्टन थ्रू काय होते, त्याच्यात पाईप आणायला जरा ताण होतो आहे, त्यामुळे पंपा थ्रू करतो आहे. आणि हा आपला बेलर आहे, हा आपला प्लॉट आहे. प्लॉट बघा तुम्ही कसा, म्हणजे प्लॉट आता जुळायला लागला आहे. आणि हे ड्रेसिंग काय होतं आहे, भरपूर अशी ग्रोथ झाडाची होती आणि काळोखी पण झाडं राहते. तर त्याचा रिझल्ट कसं आहेत काय आपण व्हिडिओत बघणारच आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, मला असं वाटतं की बाबा आपण जे शेतीमध्ये करतो आहे ते जर आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं तर त्यांचा थोडा तरी फायदा काय झाला तरी कसं आहे आपल्याला, म्हणजे नाही का, आपल्यामुळे जर एखाद्याचा फायदा होत असेल तर आपल्याला काय अडचण आहे दाखवायला. आणि याचं असं नाही की बाबा हे औषध सांगून मी गप्पा बसणार आहे. तर ह्याचं काय रिझल्ट येतं काय, ह्याचं व्हिडिओ नंतर मी अजून टाकणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं एकदम मस्तपैकी समजेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असे इतर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतो. आणि मित्रांनो, आपण पंपामार्फत एवढी ड्रिचिंग करतो बघा, एवढं पाणी एवढ्या मापातच तुम्ही पण चालवायचं आहे. आणि जर जास्त औषध असेल तर भरपूर चालवलं तरी काय अडचण नाही, पण एवढ्या मापात जरी चालवलं तरी काय अडचण नाही. फक्त ड्रिचिंग करताना लक्षात ठेवायचं ह्या स्टेजची की बाबा, म्हणजे झाडं जरी एवढी असतील तर ड्रिचिंग करताना एक लक्षात ठेवायचं की तुमची ड्रिपवरती पण पाणी चालू असलं पाहिजे. आपण रानातच पाणी भरण्यासाठी हे सिस्टम केलेलं आहे. तिथनं एक जॉईंट करून नाही का, एक लाईनने पाणी आणलेलं आहे आणि तिथून भरत आहे. आणि हा एक मग याच्यामध्ये टाकत आहे, मापाने केलेला आहे. आणि ह्या बॅलरवरती नंतर पंप ठेवून नंतर तो पाठीवर घेऊन ड्रिचिंग करायला जायचं. आणि मित्रांनो, ऑलमोस्ट आता आपलं ड्रिचिंग करून संपत आलेलं आहे. आता एक लास्टचा पंप भरून न्यायला चालू आहे. आणि मित्रांनो, फायनली आपलं थोडंसं ते बादलीतलं बकेटमधलं औषध शिल्लक राहिलं होतं, तर ते आपण काय केलं आहे आता, एस टी पीची जे आपली टाकी आहे तर त्यात चालवून ते टाकी पूर्ण भरलेली आहे. आणि ते आपल्या पेरूच्या बागेला आपण सोडून देत आहे. म्हणजे ह्याला पण काळोखी येणं जरा असा फुटवा वगैरे भरपूर प्रमाणात होईल आणि त्याला वरवर कळी लागेल. अशा पद्धतीनं आपलं सिस्टम सगळं चालूच असतं. बाकी तुमचं काय सिस्टम चालू आहे आपल्याला लवकरात लवकर कमेंट करून सांगा. मित्रांनो, मी जे तुम्हाला म्हटलं होतं ते औषध आपण गुळामध्ये मिक्स केलं आहे, तर ते हे औषध आहे बघा. तुम्ही गुगलवरती जाऊन याचं बघू शकता, रिव्ह्यू वगैरे सर्व काही. बाकी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तुमच्या पिकात आता कोणती अडचण आहे ती कमेंट करून सांगा, म्हणजे त्या अडचणीवरती आपण अजून काही संशोधन करून व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर बाकी भेटून नवीन नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट व्लॉग आणि नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.